नागपूर जिल्ह्यातील बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काल लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा झालेले आहे आणि आज बँकेसमोर ही गर्दी आपण बघू शकतो। 3000 रुपये काढणार आणि रक्षाबंधनचा सण साजरा करणार असा मानस या सगळ्या महिलांचा आहे। बघा खात्या बँकेचं पासबुक या ठिकाणी घेऊन आलेले आहे आणि सोबत राखी सुद्धा घेऊन आलेले आहे। ही राखी त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार आहे, कारण की लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद जो आहे तो नागपुरात मिळाला। जवळपास 6 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे, त्याचे पैसेही यायला सुरुवात झालेली आहे आणि आज काल आलेले पैसे आज लाडक्या बहिणीचे पैसे काढण्यासाठी हे बघा हातात बँक पासबुक आहे आणि या महिला इथे आलेल्या आहेत। ताई कशासाठी आल्या? आम्ही लाडकी बहीण योजनेचे आम्हाला पैसे आलेले आहेत काल, त्यासाठी आम्ही इथे जमा झालेला आहे। पैसे काढणार आज नाही बँकेत आले तुम्ही पासबुक घेऊन रक्षाबंधन साजरा करणार? हो, आता रक्षाबंधन साजरा करूया ना। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मावशी तुम्ही बँकेत आल्या पैसे काढणार? हो, राखी साजरी करायची आहे, त्याकरता मी पैसे काढायला इथे आले। माझ्या बँकेत पैसे आलेले आहे। किती पैसे आले? 3000 सरकारने म्हटलं आहे, त्याप्रमाणे 3000 बरोबर आले। राखी कशासाठी आहे? ही माझ्या भावासाठी आहे। भावासाठी आहे? हो, मुख्यमंत्रीसाठी। मुख्यमंत्रीसाठी। मुख्यमंत्री भाऊ आहे का तुमचा? त्यांनीच हे केलं ना माझ्याकरिता, तर ते माझे भाऊ झाले। त्यांना राखी पाठवणार? हो। ताई तुम्ही कशासाठी आल्या? मी बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत हे पैसे घ्यायला आली आहे। माझ्या खात्यामध्ये 3000 आले आहे आणि ही राखी माझ्या मुख्यमंत्री भाऊ देवेंद्र फडणवीससाठी आणलेली आहे आणि मी त्यांना बांधून आपला भाऊ एकनाथ शिंदे आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे। सॉरी मी त्यांना ते राखी बांधण्यासाठी हे घेतलेली आहे आणि त्यांना आम्हाला जे पैसे दिले आम्ही त्याचा खूप खूप धन्यवाद करतो। तुम्ही कशासाठी आल्या? पैसे टाळायला। किती पैसे आले? 3000। खुश आहे का? हो। खुश आहे सगळ्या? हो। किती पैसे आले? 3000 3000 रुपये आले। यांचे येईल उशिरा फॉर्म भरला असेल, हे बघा हे आणि बँकेच्या समोर गर्दी आहे। या ठिकाणी पैसे काढण्यासाठी या महिला आलेल्या आहे। या सगळ्यांचे फॉर्म भरून घेतले। परत यांनी भाऊ किती फॉर्म भरले तुमच्या एरियात? माझ्या एरियात तांडापेठ मध्य नागपूरमध्ये आम्ही जवळपास 5000 फॉर्म भरलेले आहे आणि ह्या सगळ्यांचे जवळपास सगळ्यांचे पैसे आलेले आहे। आणि भारतीय जनता पार्टीचे जे महाविकास आघाडी सरकार आहे, एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री, या सर्वांचे ह्या लाडक्या बहिणीतर्फे भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या वतीने मी आभारी आहो। खरोखरच चांगला माहोल आहे। सगळ्या महिला खूप आनंदित आहे। 15 ऑगस्टच्या दिवशी आणि पैसे काढायला सुद्धा आलेले आहे आणि पैसे काढून हे सगळे नारळी पौर्णिमाचा सण साजरा करणार आहे। अजित देवेंद्र फडणवीस साहेब यांची वेळ घेऊन या सगळ्या त्यांना राखी बांधायला जाणार आहे। बँक आणि या सगळ्या महिलांची गर्दी, कालच बँकेत पैसे जमा झाले यांच्या खात्यात प्रत्येकी 3000 रुपये आणि आज पासबुक घेऊन सकाळपासून रांगेत लागून बँकेसमोर गर्दी केलेली आहे। पैसे काढतायत, आनंदी आहे महिला। रक्षाबंधनाच्या 2 दिवस पूर्वीच यांच्या खात्यात पैसे झाले, त्यामुळे या लाडक्या बहिणी बँकेतून पैसे काढून रक्षाबंधन साजरा करण्याच्या तयारीत आहेत। त्यासाठीच बँकेसमोर महिलांची ही गर्दी पाहायला मिळते। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।